आपल्यासोबत भाजपचे तालुका अध्यक्ष उपस्थित आहेत, मोखाडाचे ते तालुका अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर आमचे प्रतिनिधी संकेत वरक सुद्धा आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। नाशिकवरून महंत सुधीरदास देखील आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। या चर्चेला सुरुवात मिलिंद ओझे यांच्याकडून आपण करूयात। संपूर्ण प्रकार समोर आला, त्यानंतर गुन्हा सुद्धा आता दाखल झालेला आहे, पण या सगळ्या प्रकरणानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया मिलिंदजी काय होती? नमस्कार। हा जो 21 तारखेची घटना आहे शुक्रवारची, त्या दिवशी बऱ्याचशा महिला आमच्या गावपाड्यामध्ये फिरत होत्या आणि पहिली गोष्ट माझ्या स्वतःच्या गावामध्ये त्या महिला आल्या आणि ते बायबलचे पुस्तक प्रत्येकाला देण्याचं काम आणि प्रत्येकाला बोलायचे की हे तुम्ही वाचन करा, तुम्ही येशूला माना, ह्या देवाला माना आणि आमच्यामध्ये जोडा। तर हा प्रकार त्या दिवशी समोर आला आणि त्यामध्ये पण काही तरुणांना पण त्यांनी टार्गेट केलं की तुम्ही याचं वाचन करा, त्याचं भक्ती करा, मनोभावे करा। तर हे शुक्रवारची दिवशी ते आमच्या गावामध्ये निदर्शनास आलं, जे की उदळे गाव, हट्टीपाडा गाव। आणि त्याच्यामधनं त्या ज्या महिला ज्या होत्या ह्या प्रत्येक घरोघरी पण फिरल्या आणि जबरदस्ती देण्याचा प्रयत्न करत होते। बरं, हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर आता गुन्हा दाखल झालेला आहे। मी पास्टर शीतल कुमार डेव्हिड तुमच्याकडे येते। तुम्ही सगळा प्रकार हा ऐकताय। लहान मुलांच्या हातामध्ये खाऊ आणि हे पुस्तक देणं, जे पुस्तक आता माझ्याही हातात आहे आणि हे पुस्तक कुठलं कॉपी नाहीये, हा पुस्तक तिथूनच आमचा रिपोर्टर घेऊन आलेला आहे। याला येशूचा संदेश कसा म्हणता येईल पास्टरजी? नमस्कार मॅडम। ऍक्च्युली बायबलच्या वचनाप्रमाणे आम्हाला येशू ख्रिस्ताचा संदेश सगळीकडे सांगणं ही संविधान आर्टिकल 25 यांनी मुभा दिलेली आहे आणि मग संदेश सांगणं हे काही गुन्हा नाही, कारण प्रशासनाने म्हणजे कॉन्स्टिट्यूशननी ही मुभा दिलेली आहे की आम्ही संदेश सांगू शकतो। जबरदस्तीने धर्मांतर याला म्हणू शकत नाही। तुमची इच्छा आहे तुम्ही वाचा, तुमची इच्छा आहे तुम्ही घेऊ नका, पण असं हे चुकीचा आरोप लावणं हे चुकीचं आहे। पास्टरजी, हे पुस्तक वाचल्यानंतर तुमचे आजार बरे होतील असं तिथे सांगितलं गेल्याचा सुद्धा दावा करण्यात येतोय। तिथले स्थानिक नागरिक हे सांगतात। ठीक आहे, मी न्यूज बघितलेली आहे, पण असं कोणाचा तिथे व्हिडिओ नाही की असं हे केलेलं आहे। आणि ठीक आहे, काही गोष्टीमध्ये अपवाद आहे, परंतु शास्त्रामध्ये लिहिल्याप्रमाणे आम्हाला धर्म स्वातंत्र्य अधिकार आहे, कॉन्स्टिट्यूशनने दिलेला आहे, तर आम्ही आमचा प्रचार करणं थांबवणार नाही। परंतु जर काही त्याचा अपभ्रंश झालेला असेल बोलण्यामध्ये, हा अपभ्रंश झालाय की नाही यावर तुमचं काय म्हणणं आहे? अपभ्रंश झालेला आहे, कारण सगळीकडे आरोप लावणं ही एकदम या काळामध्ये एकदम इझी गोष्ट झालेली आहे की ख्रिस्ती लोकांवर एक सगळीकडून आरोप लावला जातो की हे ख्रिस्ती लोक धर्मांतर करतात, पण अजूनपर्यंत कोणाचंही धर्मांतर झालेलं नाही। विश्वास ठेवण्यासाठी कायद्याने आम्हाला कॉन्स्टिट्यूशननी पण प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे की कोणी कोणत्याही धर्मावर विश्वास ठेवू शकतो। तर याला आपण वेगळं वळण देण्याची पद्धत आज पूर्ण भारतामध्ये आहे। आणि हे काही बाहेरचे लोक नाहीत, हे तिथले स्थानिक लोक आहेत। परंतु जे बाहेरून आलेले आहेत त्यांचं जर काही बोलण्यामध्ये चुकीचं झालं असेल तर आम्ही त्याच्याबद्दल आम्ही खात्री देऊ शकत नाही। बरं, तुमच्याकडे मी पुन्हा येते। आपल्यासोबत महंत सुधीरदासजी देखील जोडले गेलेले आहेत। महंतजी, तुम्ही ऐकलं आता की सगळे आरोप फेटाळून लावलेले आहेत आणि कायद्याने आम्हाला धर्मप्रसाराचा अधिकार दिलेला आहे, त्यामुळे आम्ही तो करत राहणार कुठल्याही दबावाला न जुमानता। या संदर्भात आणि या सगळ्या प्रकरणावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय? पीटरजींनी ज्या पद्धतीने आर्टिकल 25 चा आधार दिला, त्याच माध्यमातनं चर्च नंतर शाळा, शाळेनंतर हॉस्पिटल, हॉस्पिटल नंतर या पीटरजींसारखे हस्तक, लेखक, नन आणि प्रिस्ट अशी ही संपूर्ण रचना आहे।
प्रियंकाजी, आपणास कल्पना असेल की मार्को रुबियो हे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री ज्या वेळेला भारतात आले त्यावेळेला ते स्ट्रेट वे हे कलकत्त्याला उतरले आणि कलकत्त्याला यांच्या संपूर्ण ख्रिश्चन मिशनऱ्यांची एक प्रचंड गुप्त बैठक त्या ठिकाणी झाली आणि भारत सरकार यांच्या हे जे उद्योग आहेत, धर्मांतराचे उद्योग आहेत, यांचा मूळ स्रोत आहे FCRA फायनान्स, या ठिकाणी यांचा बंद करण्यात यावा. ज्या योगे यांचे जे असे उद्योग आहेत, जे धर्मांतराचे प्रयत्न आहेत, हे जे बायबल वाटायचे उद्योग म्हणतायत, हे शाळेच्या माध्यमातून, हॉस्पिटलच्या माध्यमातून जे करतायत, त्याच्यावरती प्रतिबंध आणण्याचा कायदा आपण त्या ठिकाणी करायचा. आणि गेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये काँग्रेसचे ज्या मंडळींनी ज्या पद्धतीने या कायद्याला विरोध केला, याच्या मागे खूप मोठं षडयंत्र होतं. हा जो एक प्रकार आहे आपण या गावामध्ये पाहिला, हे हिमनगाचं टोक आहे. राजरोसपणे यांचा हा संपूर्ण उद्योग हा संपूर्ण भारतभर चालू नव्हे, जगभर चालू असतो आणि याला कुठेतरी प्रतिबंध लावण्याचा कायदा हा या पार्लमेंटमध्ये या ठिकाणी होणार आहे. आणि हा आर्टिकल 25चा जो विषय ज्यांनी सांगितला, जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे FCRAचा विषय गेलाय. आम्ही स्वतः या जॉईंट पार्लमेंटरी कमिटी पुढे जाऊन हा आर्टिकल 25चा जो अधिकार दिलाय, ज्या माध्यमातून हे सगळे आश्लाघ्य प्रयत्न, धर्मांतर असो, अन्य काही असो, आपल्याला खोटं वाटेल 50,000 यांच्या अशा पद्धतीच्या रजिस्टर्ड इन्स्टिट्यूट आहेत. प्रियंकाजी, शिक्षण भारतातलं जे संपूर्ण आहे, या शिक्षणाच्या 25% यांचा कब्जा आहे ख्रिश्चन मिशनरींचा. 30% भारतातील जे हेल्थ डिपार्टमेंट आहे, म्हणजे ज्याला हॉस्पिटल्स आहेत, अन्य काही गोष्टी आहे, यावरती या लोकांनी कब्जा केलाय. आणि या माध्यमातून अत्यंत मोठं षडयंत्र भारतामध्ये गेले अनेक वर्ष चालवलं जातं. त्याचं एक उदाहरण मी आपल्याला देऊ इच्छितो की भारत सरकारकडे वक्फ बोर्डच्या नंतर सर्वात जास्ती जागा ख्रिश्चन मिशनऱ्यांकडे आहे. आणि या जागा या भारत सरकारने, म्हणजे आपण स्वतंत्र होण्याच्या आधी या ख्रिश्चन मंडळींना दिल्या होत्या, परंतु त्यांनी अशी काही कायद्यामध्ये ढवळाढवळ त्यावेळेला करण्यात आली आणि या संपूर्ण जागा ही संपूर्ण मंडळी, म्हणजे भारत सरकार नंतर वक्फ बोर्डच्या पेक्षाही जास्ती जागा ही ख्रिश्चन मिशनऱ्यांच्याकडे आहे. आणि त्या माध्यमातून मगाशी मी जसं सांगितलं की शाळा, हॉस्पिटल, नन्स यांचे प्रचारक, आणि हा जो यांनी आता सांगितला की आम्ही राजरोसपणे या ठिकाणी कायद्याचा अधिकार घेऊन मी हा धर्मप्रचार करतो, कॅथलिक, प्रोटेस्टंट आणि बरं पास्टरजी, मी तुमच्याकडे पुन्हा येते. एक सेकंद घेतो. इंडिपेंडंट चर्च म्हणून यांची एक ऑर्गनायझेशन आहे, इंडिपेंडंट चर्च. हा इंडिपेंडंट चर्च कुठेही त्या ठिकाणी अस्तित्वात दाखवत नाही, कागदपत्री कुठे नाही. परंतु बरं, तुमच्या या आरोपावर मी पुन्हा येते, त्यावर आपण पास्टरजींची प्रतिक्रिया सुद्धा घेणार आहोत. पण मला कायद्याची बाजू समजून घ्यायची आहे महंतजी. एकदा आपण ऍडव्होकेट अनिकेत उज्ज्वल यांच्याकडे जाऊयात. अनिकेतजी, आपण जी चर्चा सुरू आहे ती ऐकलेली आहे. त्याबद्दल एकीकडे पास्टरजी म्हणतायत की आर्टिकल 25 आहे, त्यानुसार आम्हाला धर्मप्रसार करण्याचा अधिकार आहे, आम्ही तो करत राहणार आहोत. पण दुसरीकडे आपण बघतोय की यामध्ये धर्मांतर हा प्रकार पूर्णपणे वेगळा आहे. कायद्याची बाजू यामध्ये काय सांगते? संविधानात आर्टिकल 25 मध्ये असं नमूद केलंय की प्रत्येक व्यक्तीला त्याचं धर्म स्वातंत्र्य आहे, तो त्याच्या धर्माचा प्रचार व प्रसार करू शकतो. परंतु असं असताना देखील एखाद्या व्यक्ती जर धर्माच्या प्रचार व प्रसार या नावाखाली जर लोकांची दिशाभूल करून, त्यांना आमिष देऊन, त्यांना काहीतरी खोटं नाटं सांगून की आमचा धर्म अमुक अमुक धर्म खूप चांगला आहे, तो स्वीकारला तर तुम्हाला अमुक अमुक गोष्टी मिळतील, घडतील, तुम्हाला स्वर्ग लाभेल, अशा स्वरूपाच्या भूल तापा देऊन जर त्याची दिशाभूल करत असेल, तर महाराष्ट्रात लागू झालेला धर्म स्वातंत्र्य अधिनियम याखाली तो गुन्हा म्हणून मोडला जातो आणि त्या संदर्भात गुन्हेगारी कारवाई करता येते, गुन्हा दाखल होतो व त्याचबरोबर 7 वर्षाची शिक्षेपर्यंतची तरतूद आहे. त्यामुळे धर्म स्वातंत्र्य जरी आपल्या देशात प्रत्येक व्यक्तीला असलं तरी त्या स्वातंत्र्याचा अतिरेक करता कामा नये. आणि एखाद्या धर्माला मुद्दामून तुम्ही प्रोजेक्ट कराल, एखादा धर्म चांगला आहे असं दाखवाल आणि लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे धर्मांतर करण्यास प्रवृत्त कराल, इन्स्टिगेट कराल, तर हे कायद्याला मान्य नाही.
तर कायद्याची बाजू आपण बघितली. पास्टरजी, मी पुन्हा तुमच्याकडे येते. ज्या पद्धतीने तुम्ही कायदा आम्हाला सांगत होता, आपण ॲडव्होकेट अनिकेत निकम यांच्याकडून तो समजून घेतलेला आहे. पण मला एक प्रश्न इथे उपस्थित करायचा आहे की एक पुस्तक देऊन तुम्ही हे कसं म्हणू शकता की तुमचे सगळे आजार बरे होतील, तुमच्या सगळ्या समस्या दूर होतील? याला काय म्हणावं आपण? ऍक्च्युली हे विधान ऍक्च्युली कुठं गेलेलं आहे असं हे चुकीचं आहे. परंतु बायबलच्या शिकवणीप्रमाणे की येशू ख्रिस्ताने कित्येक आजार बरे केले आणि आम्ही सांगू शकतो की येशू ख्रिस्ताची शिकवण आहे की येशू ख्रिस्ताच्या नावाने आता सगळीकडे धर्म स्वातंत्र्य आहे. त्याच्यामुळे काही लोक जीवदानीवर जाऊन आजारातून मुक्त होतात, काही लोक वेगवेगळ्या मंदिरामध्ये जाऊन आजारातून मुक्त होतात. तसंच येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सुद्धा सामर्थ्य आहे की येशू ख्रिस्ताच्या नावाने पण आजार बरे होतात. म्हणजे तुम्ही याचं समर्थन करताय थोडक्यात? हो, मी करतो, नक्कीच करणार मी. की हे एक श्रद्धा आहे, श्रद्धेचा प्रकार आहे की प्रत्येकाच्या श्रद्धेमुळे, त्याच्यात हिंदू आले, त्याच्यात मुस्लिम आले, प्रत्येकाच्या श्रद्धेमुळे आजार काही अंशी बरे होतात. परंतु आम्ही मेडिकल सायन्सला नाही, पण तुम्ही इथे मेडिकल सायन्सला पूर्णपणे बाजूला करून तुम्ही असं म्हणताय की श्रद्धा असेल तरच तुम्ही बरे होऊ शकता, येशूंचं नाव घेतलं तर तुम्ही बरे होऊ शकता. ही शिकवण स्वतः येशूंनी पण नाही दिलेली. मेडिकल सायन्सला कधी डिनाय करत नाही, कारण बायबल मध्ये संत पाऊल हे सुद्धा वैद्य होते आणि मेडिकल सायन्सला आम्ही डिनाय करत नाही. मग तुम्हाला म्हणायचं काय नेमकं? म्हणजे या महिलांनी जे काही केलेलं आहे, जे काही आरोप होत आहेत, ते योग्य आहे की अयोग्य हे आधी सांगा. नाही, श्रद्धा आणि औषध या दोघांची जोड पाहिजे आणि निश्चितच श्रद्धेचा एक प्रकार आणि सगळ्या धर्मामध्ये ती श्रद्धा आहे की श्रद्धा ठेवल्याने सुद्धा काही अंशी. पण ही कुठली श्रद्धा आहे की गरिबांना आमिष देऊन त्यांचं धर्मांतर करण्याचा आरोप इथे होतोय? पास्टरजी, हा गंभीर आरोप आहे. एकीकडे स्वतःहून जर धर्मांतर कोणाला करायचं असेल, ऐकून घ्या, एकीकडे स्वतःहून जर धर्मांतर कोणाला करायचं असेल तर आपला कायदा कोणाला अडवत नाही जर स्वतःहून करायचं असेल. पण तुम्ही जर गरिबीचा फायदा घेणार असाल, त्यांना आमिष देणार असाल, तुमचा रोग कसा बरा होईल हे सांगणार असाल, तर हे सर्वस्वी चुकीचं आहे. नाही, गरीब म्हणणं शक्य नाही, कारण आज का गरीब नाही? तो आदिवासी पट्टा आहे, तिथे गरिबी मोठ्या प्रमाणात आहे. नाही, तुम्ही बघा, प्रगत देशामध्ये सुद्धा ख्रिस्ताचे मोठ्या प्रमाणात अनुयायी आहेत आणि महंतजीने जे म्हटलेलं आहे की यांच्या महंत सुधीरदास, मी तुमच्याकडे येते. पास्टरजी जे काही सांगतायत ते तुम्हाला पटतंय का? पाटलेला मुल्ला जसा जोरात बांग देतो ना, तसं शीतल कुमार या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि प्रसार हा अतिशय भयावह पद्धतीने त्यांची मांडणी एकंदरीत चालू आहे आणि ते या ठिकाणी अंधश्रद्धा पसरवत आहे. मला असं वाटतं की या संपूर्ण संदर्भामध्ये हा जो एकंदरीत यांचं जे स्ट्रक्चर आहे ना, या स्ट्रक्चरला कायद्याची फ्रेम अगदी 1-1.5 महिन्यात खूप मोठ्या प्रमाणावर लागणार आहे. आणि ह्या पद्धतीने जर पास्टर जर बोलत असतील तर आज मला आश्चर्य वाटतं की अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लोक जर हा कार्यक्रम पाहत असतील ना, तर त्यांनी या पास्टरवरती गुन्हे दाखल करण्यात यावे. ठीक आहे ना, ठीक आहे. महंतजी, सगळ्यात मोठी अंधश्रद्धा तुमच्या याच्यामध्ये आहे. मंदिरामध्ये जिकडे तिकडे अंधश्रद्धेच्या नावाने तुम्ही जे स्तोम माजवलेला आहे. ख्रिस्ती धर्मामध्ये अंधश्रद्धा नाही. कायद्याला तेवढेच मान देणारे, श्रद्धेला तेवढंच मान देणारे. सगळ्यात जास्ती मेडिकल हॉस्पिटल भारतामध्ये कोणी उभारले? तुम्ही सांगा. तुम्ही फक्त मंदिर उभारले, तुम्ही फक्त श्रद्धेसाठी मंदिर उभारले आणि हॉस्पिटल उभारले श्रद्धेसाठी. हे सगळे धर्मांतराचे उद्योग आहेत. हे सर्व धर्मांतराचे उद्योग आहेत. सगळ्यात जास्ती शिक्षणाचा प्रसार जर कोणी केला असेल भारतामध्ये तो ख्रिस्ती लोकांनी केला. सगळ्यात जास्ती हॉस्पिटल कोणी उभारले?
ख्रिस्ती लोकांनी तुम्ही फक्त मंदिर उभारण्यात, राम मंदिर करण्यामध्ये तुमचा वेळ गेलेला आहे आणि फक्त धर्मामध्ये तेढ माजवण्यामध्ये तुम्ही आता ही सुरुवात केलेली आहे. ख्रिस्ती लोक धर्म, श्रद्धा आणि सगळ्या आधुनिक पद्धती अंगीकारून धर्माचा प्रसार करतात. पैसा कुठून येतो तुम्हाला? अमेरिकेत पैसा येतो, कुठून येतो? ब्रिटन तुम्ही मधनं येतो. चौकशी करा. हा सगळ्या तुम्ही जगात चौकशी या करू सगळ्या शकता. पैशाचं FCRA चा कोणाकडे लपलेला नाही. तुमचे पैसा सगळे कुठून येत तुमचे नाही. सगळे ख्रिश्चन मंडळी आता तुमच्याकडून अमित शहाना कुठून भेटायला महंत गेले, सुधीर दास ते मोदीजींना सरळ भेटायला सरळ असं म्हणतायत की हिंदू धर्मामध्येच अंधश्रद्धा आहे, तुमच्याच धर्मात नक्कीच सगळ्यात आहे. जास्त अंधश्रद्धा पाहायला मिळते, सगळ्यात आमच्या जास्त धर्मात ते आहे. नाहीये. याबद्दल तुम्ही काय म्हणणार आहात? हिंदू धर्म हा अत्यंत धर्मशास्त्रीय शास्त्रीय धर्म आहे. हिंदू कधीही कुठल्याही धर्मामध्ये ढवळाढवळ करत नाही, कुठल्याही पद्धतीने वाटवण्याचा प्रयत्न करत नाही. आणि त्यांनी अयोध्येच्या राम मंदिराचा जर विषय काढला असेल तर राम मंदिराच्या संदर्भामध्ये SIT स्थापन होऊन आता जे जे विषय आले ते क्लिस्टर क्लिअर विषय सर्वांच्या समोर आलेले आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने जर ते बोलत असतील तर मला वाटतं चुकीचं आहे. आणि या सर्व संदर्भामध्ये प्रियंकाजी मी आपल्याला सांगू इच्छितो, कॅथलिक आणि या प्रोटेस्टंट या सगळ्या मंडळींचे एकूण 16 कमिशन्स आहेत. हे कमिशन आपल्याला वाटेल भारत सरकारचे आहेत, भारत सरकारचे नाही. ख्रिश्चन मिशनऱ्यांचे ST NT ST अन्य काही लोकांकरता काय काय कसल्या कसल्या पद्धतीने कायद्याचा आधार घेऊन आपण जाणत आहात की ब्रिटिशांनी भारतामध्ये ही जी शिक्षण पद्धती राबवली, या शिक्षण पद्धतीचा मूळ उद्देशच असा होता की ज्या योगे जास्तीत जास्त लोक, आज तुम्ही बघा यांच्या संपूर्ण एज्युकेशन हे जे म्हणतायत आता शीतल कुमारजी, तुम्हाला सांगू इच्छितो, दिल्लीत माझ्या समोर एक प्रकरण त्या ठिकाणी आलं होतं. शाळेमधले पगार 75,000 रुपयाच्या पुढे आहेत आणि हे त्या ठिकाणी नन्सला शिकवायला ठेवतात. ती नन्स ख्रिश्चन धर्माची प्रचारक आहे, त्यामुळे तिला कुठलाही पगार नाही, 2-1 हजार रुपये पगार देतात. आणि एज्युकेशन माध्यमातनं यांचं प्रचंड करप्शन, म्हणजे हे भारत सरकारकडनं पण त्या शिक्षणांचा पगार घेतात, त्याच्यातही करप्शन करतात. बरं, आणि तो आता सगळा मी ज्या प्रतिनिधी संकेत वरक यांच्याकडे जाते, कारण त्यांनी ग्राउंड वरून ते सगळं प्रकरण कव्हर केलेलं आहे, जवळून सगळ्या गोष्टी पाहिल्यात, लोकांशी बोललेल्या आहेत. संकेत, तू नेमकं काय पाहिलं आणि या चर्चेमध्ये कुठला मुद्दा तुला सगळ्यात महत्त्वाचा इथे उपस्थित करावासा वाटतोय? प्रियंका, आता पास्टरजी जे म्हणाले ते मी ऐकलं की कुठेतरी त्यांनी मेडिकल सायन्सच्या पुढे धार्मिक किंवा धर्माला ठेवलेलं आहे आणि धर्मामुळे कोणताही आजार बरा होऊ शकतो. खरं तर माझ्यापेक्षा चांगला मिलिंद झोले हा याच्यावरती बोलतील, कारण की काल जेव्हा मी मुखाड्यात तिकडे गेलो त्या गावी, अनेक लोकांना तिकडे भेटलो मी, तर त्यांनी एक जवळ 6 वर्ष किंवा 6 वर्षांपूर्वी झालेला एक किस्सा किंवा एक घटना मला सांगितली की एक 6 महिन्याचं ते मूल होतं आणि त्या मुलाला काहीतरी आजार होता, बाळ होतं, मूल पण बाळ होतं, ते काहीतरी आजार होता आणि त्याला एका चर्चमध्ये तिथे घेऊन गेले. आणि पद्धत अशी होती की तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आजार असेल तर त्या चर्चमध्ये जायचं, तिथेच तुम्ही 2-4 दिवस राहायचं. असा प्रकार तिकडे घडला. 6 महिन्याचं जे बाळ होतं हे तिथे गेलं, तिथे त्या बाळाला नेण्यात आलं आणि त्या बाळाचा मृत्यू झाला. त्या मृत्यूनंतर सांगण्यात आलं की येशूला हे बाळ आवडलं म्हणून येशूने हे बाळ नेलं, असं तिकडचे गावकरी म्हणाले. गावकऱ्यांनी ही घटना मला सांगितली. तर जेव्हा विषय मेडिकल सायन्स किंवा धर्माचा येतो तेव्हा अशी उदाहरणं खूप जास्त महत्वाची ठरतात की पहिली गोष्ट म्हणजे धार्मिक आणि धर्मांध याच्यामध्ये खूप फरक असतो. बरोबर. हा जो प्रकार आहे याला धर्मांध म्हणतात, याला धार्मिक म्हणत नाहीत. असो. दुसरी गोष्ट, मी त्या गावात गेलो काल आणि आपण ते बाईट्स वगैरे सगळे ऐकलेच की तो प्रकार कसा झाला. म्हणजे त्या महिला आल्या, त्यांनी ते दारोदारी फिरल्या, पुस्तकं वाटली. आता इथे इश्यू असा आहे की प्रत्येक गावकरी बोलतो असं नाही. गावातली लोक थोडीशी घाबरतात, त्याच्यामुळे सगळेच बोलले असेल. थोडेफार लोक जे होते ते बोलले, ते आपण रेकॉर्ड केलं. त्यानंतर मी वाकडपाडा नावाच्या त्या गावात गेलो आणि तिथे ते खरं तर ते प्रार्थनास्थळ होतं जिथे मिलिंद झोलेजींनी जाऊन त्यांना सगळ्यांना गाठलं आणि त्यांना कुठेतरी कन्फ्रंट केलं. तिथे मी पोहोचलो. तिथे गेल्यावरती मला असं कळलं की त्या गावातील अनेक लोक जे आहेत ते धर्म स्वीकारला असं उघडपणे म्हणत नाहीयेत, पण कुठेतरी त्या धर्माचं म्हणजे ख्रिस्ती धर्माचं जे आहे ते पालन करतात किंवा येशूंचं जे आहे ते पालन करतायत. तर त्यावेळेला लोकांशी बोलताना, मगाशी पण आपण तो वाईट ऐकला असेल, तर त्यांना मी विचारलं की नेमकं काम किंवा कशासाठी हे केलं जातं तर आणि काय दिलं जातं. तर अर्थात बायबल दिलं जातं. एक व्यक्ती, एक माणूस होता, त्याला विचारलं तर बायबल दिलं गेलं. म्हटलं बरोबर, तो बाईट सुद्धा आम्ही पाहिला. मी पुन्हा एकदा भाजपचे तालुका अध्यक्ष मिलिंद झोले यांच्याकडे येते. मिलिंदजी, हैदराबाद वरून 22 महिला येतात. कुठे? तर पालघरच्या एखाद्या छोट्याशा पाड्यावर.
पण पुस्तकं मात्र अस्सल मराठीमध्ये असतात. म्हणजे विचार करायला लावणारी ही गोष्ट आहे. आता हे ट्रान्सलेशन कसं झालं, कोणी केलं, प्रिंटिंग कोण करतंय, याचं हे सगळे प्रश्न इथे उपस्थित होत आहेत. खरं तर हे षडयंत्र होतं. कारण आम्ही ते पुस्तक बघितल्यानंतर ते बायबलचे 2 प्रकार होते. एक पुस्तक छोटं आणि एक पुस्तक मोठं. एका याच्यामध्ये मराठी. आता त्यांनी पण टार्गेट पण असे गावपाडे केले की जे आदिवासी गाव, आणि पालघर जिल्हा म्हटला तर हा मराठी भाषिक आहे. आता मराठी भाषिक असल्यामुळं त्यांनी ते अगदी पूर्व तयारीमध्ये तेवढ्या 22 महिलांनी पुस्तकांचं, त्यांच्याकडे तर बरंचसं भांडार होतं. आम्ही तर पूर्ण त्यांच्या बॅग वगैरे तर चेक केल्या नाही, परंतु प्रत्येक घरामध्ये 2 पुस्तकं, एक प्रत छोटी असायची, एक प्रत मोठी असायची. म्हणजे हे यांनी नियोजित पद्धतीने केलेला कट होता. आणि त्यातल्या त्यात फक्त आणि फक्त गरीब लोकांच्या घरी जायचं, ज्यांच्याकडे शिक्षणाचा अभाव असेल किंवा एखाद्याची गरिबीचा फायदा उचलून तुम्ही याचं वाचन करा, तुम्ही हे वाचन केल्यानंतर तुमचे रोगराई दूर होतील, तुम्हाला भक्तिभावाने केल्यानंतर तुम्हाला भविष्यामध्ये चांगलं होईल. आणि तरुणांना तर डायरेक्टली तुम्हाला आम्ही कुठेतरी चांगल्या ठिकाणी नेऊ, म्हणजे हे आमिष दाखवून करण्याचाच प्रयत्न. आणि खरंच मी तर यामध्ये तर म्हणेल का याच्या मागे बराचसा मोठा रॅकेट आहे. याच्यामध्ये जरी डेव्हिड सर म्हणत असतील की आम्ही याच्यामध्ये कोणाला प्रलोभित केलं नाही किंवा कोणाला आम्ही याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करत नाही, पण याच्या मागे नक्कीच कट आहे. हा, आमिष दाखवलं नाही, पण याच्या मागे नक्कीच कट आहे. त्यांनी त्याच्यावर अभ्यास करावा आणि त्यांनी या भागामध्ये यावं, त्यांनी ते बघावं का त्यांची लोक कोणत्या स्तराला जात आहेत. त्यांनी जर मराठी भाषिक व्यक्ती आल्या असत्या किंवा त्यांच्या नात्यातले व्यक्ती गेल्या असत्या, ठीक आहे, आमच्याकडे धर्मांतर काही लोकांनी केलेलं आहे, ते स्वतःहून त्या धर्माचं पालन करत असतील, ते बायबल वाचत असतील, आमच्या हिंदू देवदेवताला मानत नसतील, तो प्रश्न त्यांचा आहे. परंतु जे लोक हिंदू देवदेवताला मानतायत, हिंदू संस्कृतीला जपतायत, तुमचं बरोबर आहे. याचं उत्तर मला पास्टरजीकडून हवंय. पास्टरजी, तुम्ही मगाशी सांगितलं खरं की हे सगळं आम्ही धर्म प्रसारासाठी करतोय वगैरे, पण आता मिलिंदजी जे सांगतायत त्या गोष्टी गंभीर आहेत. मध्यंतरी तुम्ही अयोध्येचा सुद्धा मुद्दा मांडला, त्यावर सुधीरदासांनी SIT गठीत केलेली आहे हे सांगितलं. मग या सगळ्या प्रकरणावर जर गुन्हा सिद्ध झाला किंवा याची चौकशी तुमच्या मार्फत, तुमच्या संस्थेमार्फत, धर्मामार्फत होणार आहे का, हा प्रश्न इथे उपस्थित होतो. जर ते चुकीचे असतील तर नक्कीच. जर तिथे काही चुकीचं नाही, कारण तुम्ही सुरुवातीपासून समर्थन करताय म्हणून मी हा प्रश्न उपस्थित करते. ऐका, जर तिथे काही चुकीचं झालं असेल, जबरदस्ती धर्मांतर तिथे घडलेलं असेल, तर आम्ही नक्की त्याची आम्ही सुद्धा चौकशी करू. पण आमच्या मते असं जबरदस्तीने धर्मांतर कोणाचं होत नाही आणि झालेलं नाही. आता 2026च्या कायद्याने आम्हाला कशा रीतीने धर्मांतर करावं ती पद्धत गव्हर्नमेंटने स्वतः ते नियम लावून दिलेली आहे. पण विश्वास ठेवणं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु विश्वास ठेवल्याने धर्मांतर होत नाही. धर्मांतर जर हवं करायचं असेल तर आम्ही कायद्याने करू. कायद्याने जे आम्हाला नियम दिलेले आहेत त्याच्यानुसार आम्ही धर्मांतर नक्की करू, पण चुकीचं काम करणार नाही. धर्मांतर नक्की करू असं पास्टरजींकडून म्हटलं जात आहे. मी अनिकेत निकम ॲडव्होकेट यांच्याकडे येते. धर्मांतर आम्ही नक्की करू अशा पद्धतीचं वक्तव्य पास्टरजीकडून करण्यात येते. महाराष्ट्रामध्ये धर्मांतर बंदी कायदा अस्तित्वात येतोय तरी सुद्धा हे वक्तव्य त्यांच्याकडून केलं जात आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे अनिकेतजी, आमिष दाखवून किंवा आजार बरा होईल हे पुस्तक वाचा असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा दुसरा प्रश्न, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आपल्याकडे आहे, त्या कायद्याचं हे उल्लंघन होत नाहीये का सरळ सरळ असं म्हणणं? 100% जे ते बोलत आहे ते कायद्याच्या चौकटीत नाहीये. पास्टर साहेबांना कदाचित कायदा माहित नसेल, नियम माहित नसतील, म्हणून अज्ञानापोटी ते कदाचित हे असं बोलत असतील. परंतु कायदा असं सांगतो की तुम्ही जर प्रयत्न जरी केला, एक व्यक्तीला दुसऱ्या धर्मात प्रलोभन देऊन, दिशाभूल करून, आमिष देऊन, भावना त्यांच्या मनात पेरून, प्रलोभन देऊन नाही, पण कायद्याने काही नियम दिलेले आहेत. देखील 60 दिवसात आहे या कायद्याप्रमाणे. तुम्ही चुकीचा अर्थ घेत आहे. त्यांचे जे अध्यक्ष आहेत, जे वक्ते इथे आहेत, त्यांनी थोडासा कायद्याचा अभ्यास करावा आणि छातीटोप सांगतायत की आम्ही धर्मांतर करू, तर नक्कीच करू, कायद्याच्या कक्षेत राहून.
अजिबात खपवली जाणार नाही आणि त्यासाठीच धर्म नाही, स्वातंत्र्य करणार. कायद्याने मग महाराष्ट्रात येणार आहे, कायद्यातून तो आलेला आहे आणि अशा संदर्भातले गुन्हे देखील दाखल होत आहेत आणि अशा स्वरूपाच्या प्रवृत्तींना देखील मला असं वाटतं कुठेतरी अंकुश लावणं खूप महत्वाचं आहे. कारण बेभान पद्धतीने तुम्ही जर मुद्दामून एखाद्या व्यक्तीला दिशाभूल करून त्याच्या मनात दुसऱ्या धर्माबद्दल वेगळी भावना निर्माण करून खोटी आश्वासनं देऊन जर तुम्ही असं प्रयत्न जरी करत असाल तर हा एक दखलपात्र गुन्हा आहे नंबर 1. त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत देखील हा गुन्हा मोडतो. त्यामुळे या सगळ्या स्वरूपाचे दखलपात्र गुन्हे यांच्या विरुद्ध निश्चितपणाने दाखल होऊ शकतात आणि मला असं वाटतं अशा मानसिकतेला कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे. कारण तुम्ही तुमच्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा जरी अधिकार संविधानाने दिला असेल तरी या अधिकाराचा अतिरेक जर तुम्ही कराल तर निश्चित कायद्याच्या चौकटी बाहेर तुम्ही जाऊन काम करत आहात आणि कायदा याबद्दल तुमच्या विरोधात कडक कारवाई देखील करेल. तर पास्टर शीतल डेव्हिड, ॲडव्होकेट अनिकेत निकम, भाजपचे तालुका अध्यक्ष मिलिंदजी, त्याचबरोबर आमचे प्रतिनिधी संकेत वरक आणि महंत सुधीर दास, तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. तुम्ही या चर्चेमध्ये सामील झालात त्याबद्दल.